एक जगामधलं एक अत्यंत प्रतिथीय असं एक परफ्यूम आहे अत्तर, ज्याचं नाव आहे शॅनल. त्याचे वेगवेगळे आकडे बिकडे असतात त्यांचे, शॅनल 5, शॅनल 4, शॅनल 3 वगैरे. तुम्ही कधी वापरलेले असाल तुम्ही सगळ्यांनी. त्याचा जो इसेन्स आहे, अर्क, हा गेली अनेक वर्ष आपल्या महाराष्ट्रातल्या ठाण्यातल्या केळकर अत्तरवाले जे आहेत त्यांच्याकडनं जातो. इथून तो अर्क तिथे जातो, तिथून ते परफ्यूम बनतं आणि ते आपण अंगाला लावतोय. आपल्याला माहितीच नाही आपली स्ट्रेंथ काय, आपली ताकद काय आहे. आज ही सगळी सहकार चळवळ आज महाराष्ट्रामध्ये उभी राहिली, गेली अनेक वर्ष उभी राहिली. आत्ताचं सरकार जे आहे ती सहकार चळवळ नव्हे. कळलं का? ती सहारा चळवळ. आम्ही अडकलोय, आम्हाला सहारा द्या. त्याच्यामुळे ती सहकार चळवळ नाही की सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार सांभाळायचं. ती ही सरकार चळवळ नाही. हे आमच्या ज्योतिराव फुलेंनी उभी केलेली. आमच्या महात्मा फुलेंचा दरवेळेला आपण उल्लेख करताना म्हणतो महिलांसाठी शिक्षण दिलं, त्या माणसाने दिलंच. पण आमच्या महाराष्ट्रामधल्या त्यावेळेला जो काही मराठी पट्टा जो काही होता, त्या महाराष्ट्रामधल्या जमिनी सावकारांच्या घशात जाऊ नये याच्यासाठी जे पहिलं आंदोलन केलं ते आमच्या ज्योतिराव फुलेंनी केलं. त्याला मी जर चुकत नसेल तर इंग्रज लोक दख्खन राईट म्हणायचे. आपल्याकडे आता पुणे बिड्याला आहे ना तुमचं डेक्कन जिमखाना वगैरे, मूळ शब्द दक्षिण, त्यानंतर त्याचा झाला शब्द दख्खन, आणि मग इंग्रज आल्यावर त्याचा झाला डेक्कन.